नमस्कार. मी परमदास जाधव. तर अमेरिका आणि इराण याच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, त्याच्यातच इराण आता आणखी एक मोठा धक्कादायक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. तर हॉर्मुझच्या जे सामुद्रधुनीत पाण्याखाली असलेले जे इंटरनेट केबल्स आहेत, त्या केबलवर इराणचा लक्ष असू शकते किंवा त्याच्यावर लक्ष करू शकते आणि म्हणून असे झाल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो. तर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे संयुक्त जे युद्ध आहे ते संपल्यावर एकमत न झाल्यास अमेरिका आणखीन आक्रमक होऊ शकतो आणि दुसरीकडे इराण देखील मागे हटणार नाही. तर अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, त्या सामुद्रधुनीत जल व्यापारासाठी हा सामुद्रधुनी बंद ठेवण्यात आलेले आहे आणि दरम्यान इराणच्या भूमिकेमुळे जागतिक व्यापार साखळी संकटात सापडलेली आहे. आता इराणने जगाला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे, तो म्हणजे इराणने संपूर्ण जगाला मोठा इशारा दिलेला आहे. हॉर्मुझच्या जे सामुद्रधुनीमध्ये पाण्याखाली असलेल्या इंटरनेट फायबर केबल्स आहेत, त्याच्यावर आम्ही लक्ष करू शकतो असे सांगितलेलं आहे. तर इराणच्या IRGCने म्हटले आहे की लष्कराने इराणच्या या धमकीने भारताचाही अडचणी वाढण्याची शक्यता आहेत आणि म्हणून इराणने समुद्राच्या पाण्यात असलेले जे इंटरनेटचे केबल्स आहेत त्यांच्यावर लक्ष केले आहे. तर त्याचा परिणाम भारत, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशावर पडू शकतो. तर भारतातील इंटरनेट सेवा ही विस्कळीत होऊ शकते आणि म्हणून इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून असलेल्या इंटरनेट केबलला लक्ष केलं तर जागतिक पातळीवर इंटरनेट कनेक्शनवर मोठा असं संकट उभे राहू शकते आणि म्हणून यामुळे भारतासह इतरही अनेक देश जे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होऊ शकते आणि म्हणून आता नेमकं काय होणार आहे याच्याकडे जगाचे लक्ष हे लागलेलं आहे. तर या युद्धामध्ये जो सामुद्रधुनी हाच एक मोठा पॉईंट असा ठरलेला आहे. तर या सामुद्रधुनीमध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी याच्यामध्ये जे केबल्स आहेत त्याच्यावर आता लक्ष किंवा त्याला आता टार्गेट करण्याचा जो इराणचा जो डाव आहे, हा डाव पुढे काय होतंय याच्याकडे सगळे देशाचं लक्ष आहे किंवा सगळ्या जगाचं लक्ष आहे. तर अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.